आता सध्या आपल्याकडे मोठ्या प्रमाणात थंडी आहे आणि थंडीत आपल्या सगळ्यांना गरमागरम काहीतरी प्यायला सारखंच आवडतं आणि आपल्या शरीराला गरमी देणारं आणि थंडीमध्ये आपल्या शरीराला हेल्दी, पौष्टिक आणि टेस्टी आज आपण बनवणार आहोत गाजर, बीट आणि टमाटरचं सूप. हे सूप सगळ्यांना आवडणारं आणि त्यातल्या त्यात लहान मुलांना आणि तुम्ही आजी-आजोबांना पण सूप बनवून देऊ शकता आणि हे सूप जेवढं दिसायला सुंदर दिसतं तेवढं प्यायला पण तेवढं टेस्टी लागतं आणि आपल्या घशाला आराम देणारं आहे. चला तर मग आज आपण बनवूया गाजर, टमाटर, बीटचं सूप. नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण हेल्दी, पौष्टिक आणि टेस्टी सूप बनवणार आहोत. हे सूप टमाटर, गाजर, बीटचं बनवणार आहोत. चला तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. आपल्याला सूप बनवण्यासाठी मी 2 गाजर घेतलेत. एक मोठं गाजर आहे, एक छोटं आहे. 4-5 टमाटर आहे, ते तुम्ही मोठे 3 टमाटर घेऊ शकता आणि असा अर्ध्यापेक्षा थोडं कमी बीट घेतलेला आहे. धनिया घेतलेला आहे. 1 इंच ते पाऊण इंच इतका अद्रक तुकडे करून घ्यायचे आहेत. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. 1 तमालपत्र घेतलेलं आहे. 1 चमचा काळी मिरी पावडर आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. बटर घ्यायचं आहे. आपल्याला आता पहिलं 2 गाजर घेतलेले आहेत. छोटे छोटे 5 टमाटर आहे ते आणि अर्धा बीट आहे. धनिया आहे थोडं. पाऊण इंच इतकं आलं घेतलेलं आहे बारीक कट करून. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आहेत. 1 तमालपत्र आहे आणि 1 चमचा काळी मिरी पावडर आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि बटर घ्यायचं आहे. 1 मोठा चमचा बटर आहे. तर चला, गाजराचे आपल्याला छिलके काढून घ्यायचे आहेत आणि छोटे छोटे असे गोल गोल काप करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे पहा, आपल्याला असे काप करायचे आहेत. असे सगळ्या गाजराचे काप करून घ्यायचे आहेत. आता बीट पण आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. छोटे छोटे असे काप करायचे आहेत. टमाटर असं आता आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत. असे मोठे मोठे कट करायचे आहे. हे पहा, सगळं आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे कुकर. आता याच्यात घालायचं आहे आपल्याला हे 1 चमचा घेतलेलं बटर. आता आपलं बटर वितळलेलं आहे. त्यात आपल्याला घालायचं आहे लसूण. आपण हे लसूण असं कट करून घेतलेलं आहे. चॉप नाही करायचा, नुसता कट करायचा आहे. अद्रक कट करून घेतलेलं आहे. हे अद्रक पण घालायचं आहे. थोडंसं परतून द्यायचं आहे. त्यात घालायचे 2 तमालपत्र. मसाले थोडे असे परतून द्यायचे आहेत. लालसर होऊन द्यायचे आहेत. त्यात थोडंसं धनिया घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं टमाटर, गाजर, बीट हे सगळं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडं हे असं परतून घ्यायचं आहे आणि याच्यात घालायचं आहे आपल्याला पाणी. आता आपल्याला याच्यात घालायचं आहे पाणी. भाज्या पुरतील एवढं पाणी घालायचं आहे आपल्याला. आणि ह्याला फुल गॅस करायचा आहे. कुकरला शिट्टी लावून घ्यायची आहे. 1 शिट्टी मोठ्या गॅसवरती करायची आणि बाकीचे 3 शिट्ट्या कमी गॅसवरती करून घ्यायच्या. कुकरच्या आपण 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. कुकरला आता आपल्याला थंड होऊन द्यायचा आहे. आता आपल्याला हे जे आपण गाजर, टमाटर, बीट शिजून घेतलेलं आहे ते आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे. याची भाजी वेगळी करायचं आहे आणि याचा व्हेजिटेबल स्टॉक वेगळा करायचा आहे आणि ह्याला आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे. आता
आता आपल्याला याच्यातलं जे आपण तमालपत्र घातलं आहे ते तमालपत्र बाजूला काढायचं आहे. 2 तुकडे घातले होते आपण, ते दोन्ही पण तमालपत्र बाजूला काढून घ्यायचे आहेत. हे आता आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं पिसायचं आहे. आता हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. आपल्याला ज्युसरमधनं त्याचा ज्यूस करून घ्यायचा आहे, म्हणजे पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपल्याला एक ज्यूसच्या भांड्यामध्ये थोडं व्हेजिटेबल स्टॉकचं पाणी घालायचं आहे आणि त्याच्यानंतर हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. हे आता आपण हे वाटून घेतलं ना, हे गाळून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, सगळं काढून घ्यायचं आपल्याला. हे म्हणजे आपण व्हेजिटेबल स्टॉक घातलेला आहे, ठेवलेला आहे, हे आपल्याला याच्यामध्ये ओतायचं आहे. आणि याच्यामध्ये याचं सगळं हे हलवून थोडं थोडं करून हे सगळं व्यवस्थित गाळून घ्यायचं आपल्याला. हे पहा, सगळं असं हे करून घ्यायचं आहे आपल्याला. आपण भाज्या चांगल्या शिजवून घेतल्यामुळं याच्यामध्ये काहीच राहत नाही आहे. अगदी सगळ्या भाज्या व्यवस्थित गल झाल्यात आणि व्यवस्थित असं पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्याची. हे पहा, याच्यामध्ये काहीच राहिलं नाही. आता एवढं आपल्याला काढून टाकून द्यायचं आहे. बस, किती वेस्ट केलं आहे याच्यातलं, फक्त एवढं वेस्ट केलेलं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं बटर घेतलेलं आहे, आता अर्ध्या चमच्यापेक्षा पण कमी. आता आपल्याला हे सगळं स्टॉक याच्यामध्ये ओतायचा आहे. आता आपण याच्यात आपल्याला अजून थोडं पाणी घालायचं आहे आणि ह्याला चांगली उकळून द्यायचं आहे. हे पहा, एवढं पातळ ठेवायचं आहे. आता उकळल्यानंतर हे घट्ट होईल. त्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. आपण तमालपत्र याच्यासाठी काढून टाकून दिलं की त्याचा सुगंध ऑलरेडी आपल्या सूपमध्ये उतरलेला आहे. आणि बीट, गाजर आणि टमाटरमुळे आपल्या सूपला रंग खूप छान आला, लालसर रंग आलेला आहे. पहा बघा. आता एक मोठ्या गॅसवरती उकळी येऊन द्यायची आणि कमी गॅसवरती 5-6 मिनटं उकळून द्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमच्यापेक्षा जास्त काळी मिरी पावडर घालायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि ह्याला 4-5 मिनटं चांगलं कमी गॅसवरती उकळून द्यायचं आहे आपल्याला. हे पहा, आपलं सूप तयार झालेलं आहे. आपल्याला एवढं घट्ट सूप पाहिजे. तर चला आपण गॅस बंद करणार आहोत. आपण आता सूप काढून घेणार आहोत. हे पहा, वा, मस्त, खूप छान कलर आलेला आहे सूपला. आपलं गरमागरम गाजर, बीट आणि टमाटरचं सूप तयार आहे. हे सूप अगदी दिसायला एवढं सुंदर दिसतं आणि चवीला पण अगदी अप्रतिम लागतं. आणि हे सूप तुम्ही लहान मुलांना, आजी आजोबांना पण बनवून देऊ शकता. आणि हे सूप तुम्ही नक्की करून बघा. आणि अशाच किचनच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हे सूप अगदी हेल्दी, पौष्टिक आणि टेस्टी आहे. तर नक्की बनवा. चला.